सुरू मी करू. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतर आता राजकीय आखाड्यात उतरलेले आहेत. अंतरवाली सराटीत सध्या त्यांची बैठक सुरू आहे. का तर ते सध्या निवडणुकीत त्यांचे काही उमेदवार उतरवणार आहेत तर काही उमेदवारांना पाडणार आहेत. त्यामुळे त्यांनी आता सध्या पहिली यादी दिली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच धप्पा बसला आहे, सत्ताधारी आणि विरोधक असू देत. त्यानंतर या पहिल्या यादीमध्ये जरांगेंनी कुठले कुठले मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघांमध्ये पाडायचं ठरवलंय आणि कुठल्या मतदारसंघांमध्ये मराठा उमेदवार निवडून द्यायचा असं ठरवलंय त्याची पहिली यादी दिलेली आहे. आपण या सगळ्या गोष्टींची इत्तमभूत माहिती घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत आशिष सूर्यवंशी. ते आपल्याला प्रत्येक गोष्टीबाबत, प्रत्येक मतदारसंघाबाबत, तिथे सत्ताधारी असू दे, विरोधक असू दे आणि मनोज जरांगे पाटलांकडून असणारे उमेदवार असू देत, सध्या तिथे कुठे तिहेरी लढत होऊ शकते, मनोज जरांगे पाटील कोणाला पाडतायत आणि तिथे कुठल्या मोठ्या नेत्याला फटका बसतोय हे सगळं समजावून सांगणार आहेत. सुरुवातीला आपण जाऊया बीड या मतदारसंघामध्ये. तर आता जी मनोज जरांगे पाटील यांनी जी पहिली यादी दिली, तत्पूर्वी एक अपडेट देतो फक्त. सध्याला अंतरवली सराटीमध्ये एक बैठक सुरू आहे. त्या बैठकीमध्ये मुंबईमध्ये त्या 23 जागा आहेत, तर त्या 23 जागांवर उमेदवार उभे करायचे की नाही करायचे, आणि उमेदवार जर उभे केले तर ते कुठले उमेदवार असतील आणि तिथं उमेदवार पाडायचे का. तर आता जी सूत्रांनी माहिती दिलेली त्याच्यानुसार 23 जागांवर उमेदवार पाडण्याचा निर्णय हा जरांगे पाटलांनी घेतल्याचं कळतंय. त्यांनी निर्धार केला आणि त्याच्या बाबत ती बैठक सुरू म्हणजे कुठलेच उमेदवार लढवणार नाहीत, पण जागा पाडायच्या हे जरांगे पाटलांनी निर्धार केलेले. मुंबईच्या 23 जागा ज्या आहेत त्या 23च्या 23 जागांवर उमेदवार पाडायचा निर्धार जरांगे पाटलांनी केल्याचं समजतंय. पण त्याच्या आधी एक यादी आली आहे आणि ती यादी जी आहे ती पाहायला गेलं ती मराठवाड्यातली यादी आहे. आणि त्या मराठवाड्यातल्या यादीमध्ये काही अशा जागा आहेत की ज्या जागांवर प्रतिष्ठेची लढाई होती आणि तिथं जरांगे पाटलांनी काही ठिकाणी उमेदवार दिलेत, काही ठिकाणी उमेदवार पाडण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतलाय, तर काही ठिकाणी पाठिंबाही दिलाय. आणि पाठिंबा अशा माणसाला दिलाय की जो शिंदेचा सगळ्यात जवळचा माणूस समजला जातो, त्याला पाठिंबा दिलाय. तर आपण एकेका मतदारसंघावर जाऊ. तर सुरुवातीला जो पहिला मतदारसंघ आहे तो बीडचा आहे. तर बीडचा जो मतदारसंघ आहे, बीड हे असं ठिकाण होतं की जिथून मराठा आरक्षणाची लढाई ही मुंबईपर्यंत पोहोचली, ते देशभर गाजलं आणि सगळ्यात चर्चेतलं ठिकाण बीड होतं. बीडमध्ये जे जे काय आहे तिथे राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादींचे लढाई आहेत, जिथे अजित पवार गट आणि शरद पवार राष्ट्रवादी या दोघांकडून उमेदवारी दिली गेली. शरद पवार राष्ट्रवादीकडून माजी आमदार जे होते तिथले संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी दिली गेली. तर दुसऱ्या बाजूला जे योगेश क्षीरसागर त्यांचे भाऊच आहेत, त्यांना ती उमेदवारी दिली गेली. हा मतदारसंघ राखीव आहे आणि या राखीव मतदारसंघात जरांगेंनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलाय. आता मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळेस राजकारणात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यावेळेस त्यांनी एक काय म्हणतात त्याला सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला. सोशल इंजिनिअरिंग ते कशा प्रकारचं होतं, मुस्लिम, बौद्ध आणि मराठा MMD फॅक्टर. तर हे जे करण्याचा प्रयत्न केला गेला त्यातलं सगळ्यात जे पहिलं जे उदाहरण आहे ते बीडचं असणार आहे, कारण बीड हा मतदारसंघ राखीव आहे आणि या राखीव मतदारसंघामध्येच आता मनोज जरांगे पाटील त्यांचा उमेदवार उतरवत आहेत. निश्चितच तो मराठा नसणार आहे, बरोबर. कारण त्यांनी आताच नुकती चर्चा केली होती त्यांच्या धर्मगुरूंशी, मुस्लिम असू देत, बौद्ध असू देत, त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी एक गणित तयार केलेलं आहे की कुठल्या मतदारसंघात किती त्यांची ताकद आहे, कुठे ते पाडू शकतात किंवा कुठे लढू शकतात. त्यानुसार आपण बीड मध्ये सध्या क्षीरसागर बंधू आहेत. क्षीरसागर बंधू जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. संदीप क्षीरसागर जे आहेत, संदीप क्षीरसागर तिथले जे आहेत ते आमदार आहेत. आणि पण या सगळ्या याच्यामध्ये संदीप क्षीरसागरांचं जर पाहायला गेलं तर मराठा आंदोलन ज्यावेळेस ऐन भरात होतं आणि त्या काळामध्ये जी जाळपोळ झाली आणि जो हिंसाचार झाला त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागरांचं घराच्या भोवती जाळपोळ झाली होती, त्यांच्या घराची तोडफोड झाली होती. त्याच्यानंतर संदीप क्षीरसागरांची प्रतिक्रिया आली होती, त्यांनी जरांगेंवर आणि आंदोलकांवर कारवाईची मागणी केली होती, ते गृहमंत्र्यांना भेटले होते. त्याच्यामुळं संदीप क्षीरसागर कदाचित मनोज जरांगेंच्या टार्गेटवर असू शकतात. मात्र अद्यापपर्यंत मनोज जरांगेंनी हे नाव जाहीर केलेलं नाहीये. त्यांनी स्वतःचा उमेदवार तिथं उभं करायचं ठरवलंय. तो उमेदवार कोण असेल, मराठा समाज त्याला किती पाठिंबा देतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढच्या मतदारसंघाकडे जाऊ. आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊया. जालन्यापासूनच जवळ असलेल्या अंतरावरती फुलंब्री हा मतदारसंघ आहे. तिथे काय परिस्थिती आहे ही जाणून घेऊया.
फुलंब्री हा जो मतदारसंघ आहे हा जालन्यापासून म्हणजे तो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. बरोबर. आणि इथे हा जो मतदारसंघ आहे हा मराठा बहुल मतदारसंघ आहे. मराठा आंदोलनाचं जे काही सगळं प्रस्थ पसरलेलं होतं, ज्या ज्या काही गोष्टी घडत होत्या, हिंसाचार जो झाला त्याच्यामध्ये फुलंब्री हे सुद्धा ठिकाण आहे. फुलंब्री हे ठिकाण हे महामार्गावरचं ठिकाण आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि आंदोलनाचा सगळ्यात मोठा प्रभाव हा फुलंब्रीच्या पट्ट्यात तुम्हाला पाहायला मिळाला. आणि इथंच मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवत आहेत. तर तिथून भाजपकडून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली गेली आहे, तर काँग्रेसकडून विलास अवताडे हे उमेदवार आहेत. आता जरांगेंच्या टार्गेटवर नेहमीच भाजप राहिली की भाजप आणि फडणवीस या दोघांनाही मनोज जरांगेंनी कायम टार्गेट करत आले. त्याच याच्यातून आरोप होतो की जरांगे हे नेमकं कुणासाठी काम करतात असा आरोप फडणवीसांकडनं किंवा भाजपकडनं केला जातोय. बरोबर. आणि हे सांगण्याची वेगळी गरज नाही की तिथं जरांगेंनी जर उमेदवार उभा केला तर तो कुणाच्या विरोधात उभं करतील आणि मराठ्यांना जे मतदानाचं आवाहन केलं जाईल तर ते कुठल्या बेसिसवर केलं जाईल. त्याच्यामुळं फुलंब्रीचा जो मतदारसंघ आहे त्या फुलंब्रीच्या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील त्यांचा उमेदवार उतरवतील. निश्चितच अनुराधा ज्या आहेत, अनुराधा चव्हाण यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. आणि जरी उमेदवार उभं करत असले तरी त्यांनी जरी स्ट्रॅटेजी केली असली की उमेदवार उभे करायचे, पाडायचे की पाठिंबा द्यायचा, तरीही मनोज जरांगेंचं एक सध्याला जे क्लिअर दिसतंय की उमेदवार पाडायचे. त्यांनी सर्वाधिक जागा अशा निवडल्या की जिथे पाडायचे उमेदवार. लढायचे अगदी काही ठराविक आहेत. पुढचाही भाजप बहुल असलेलाच म्हणजे जिथे भाजपचं जास्त प्रस्थ आहे असा कन्नड मतदारसंघ आहे, जिथे भाजपचे ज्येष्ठ नेते रेल्वे राज्यमंत्री आहेत रावसाहेब दानवे यांच्याबद्दल जरांगेंनी काय निर्णय घेतलाय, त्यांच्या वतीने म्हणजे भाजपकडून जो उमेदवार आहे त्यांच्या विरोधात जरांगे उमेदवार देणार आहेत की त्यांची जागा पाडणार आहेत तेही तुम्ही आम्हाला सांगा. आता कन्नड हा मतदारसंघ, कन्नड हा मतदारसंघामध्ये जी लढत आहे ती अतिशय प्रतिष्ठेची आहे. कारण तिथे उमेदवार ज्या आहेत त्या आहेत संजना दानवे. बरोबर. संजना दानवे जाधव. संजना दानवे या ज्या रेल्वे राज्यमंत्री आहेत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र ही जागा जी सुटली जागा वाटपात, ही जागा सुटली शिवसेना शिंदेंना. ही जागा सुटल्यानंतर त्या जागेवर उमेदवारी दिली गेली संजना दानवे यांना. आता हे जर पाहायला गेलं, हे गणित जर पाहायला गेलं, दानवे विरुद्ध जरांगे, दानवे आणि जरांगेंचं ही आतापर्यंत जी एकमेकांवर केलेली टीका असेल किंवा मराठा आंदोलनाच्या काळामध्ये, जरांगेंच्या उपोषणाच्या काळामध्ये, जरांगे ज्यावेळेस मुंबईकडे निघाले त्या काळामध्ये जी काही त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली त्याचं रूपांतर रस्त्यावर सुद्धा झालंय. गावामध्ये बॅनर फाडले गेले होते. बऱ्याच गोष्टी अशा घडल्या होत्या की ज्याच्यामधून दानवे विरुद्ध जरांगे असा एक समीकरण दिसलं होतं. आणि तेच समीकरण त्या कन्नड जो मतदारसंघ आहे तिथे सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. कारण दानवेंनी सरळ सरळ तिथं आपला उमेदवार उभा करतायत. इथं दानवेंची जी मुलगी आहे संजना, त्यांच्या विरुद्ध शिवसेनेकडून म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उदयसिंग राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र जरांगेंनी उदयसिंग राजपूत यांना पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी स्वतःचा उमेदवार उभा केलेला आहे आणि त्यातून दानवेंना धक्का पोहोचवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. अगदी 2 दिवसापूर्वी दानवेंचा बाईट आलेला होता की जरांगेंच्या आंदोलनाला हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं, चुकीच्या पद्धतीने हाताळलं गेलं, तसं हाताळलं गेलं नव्हतं पाहिजे, जरांगे इतके मोठे झाले नसते असं वक्तव्य हा वाद शमवण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही सध्याला जे चित्र दिसतंय त्या चित्रामध्ये दानवे विरुद्ध जरांगे ही अतिशय प्रतिष्ठेची जी लढत आहे, ती लढत जरी उमेदवार कुणीही असला तरी ती सरळ लढत दानवे विरुद्ध जरांगे असणार आहे आणि ती त्या मतदारसंघात जरांगे मागे हटताना काही दिसत नाहीये. फडणवीस असू देत किंवा दानवे असू देत, भाजपवर त्यांचा रोख आधीपासूनच आहे. पुढचा हिंगोली मतदारसंघ आहे, तिथे काय परिस्थिती आहे? जरांगे तिथे निवडणूक लढणार आहेत की पाडणार आहेत? जरांगे जे आहेत ते हिंगोली मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहेत. तिथं उमेदवार त्यांनी जाहीर करणार आहेत ते. आणि तिथे जे आहे तिथे ती सरळ सरळ लढत आहे भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना. या लढतीत तानाजी मुटकुळे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडनं रुपाली पाटील यांना ती उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र इथं असं असलं तरीही जरांगेंनी आपला उमेदवार अजून जरी घोषित केला नसला तरी पण कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. तिथे जरांगे स्वतःचा उमेदवार उभा करतील. आता हा उमेदवार कुणाची मतं खातो त्याच्यावर ठरेल
की तो उमेदवार निवडून येतो की या दोघांपैकी कोणाला फायदा होतो. बरोबर. पुढचा आहे साईबाबांची जन्मभूमी आहे शिर्डीतली. परभणीमध्ये पाथरी हा मतदारसंघ सॉरी, आहे. शिर्डीतली नाही, परभणी मधली आहे. परभणीतलं जे पाथरी जे गाव आहे ते असं समजलं जातं की साईबाबांची जन्मभूमी आहे आणि त्याच्यानंतर ते शिर्डीला शिफ्ट झाले, शिर्डीत ते आले. तर ही जी पाथरी हा जो मतदारसंघ आहे, या पाथरी मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. इथेही जरांगेंनी आपला उमेदवार दिलेला, उमेदवार देतायत ते तिथे, आणि तिथेही त्यांनी कुणालाही पाठिंबा दिलेला नाहीये. पुढचा हदगाव मतदारसंघ आहे, त्याचाही जरांगेंच्या लिस्टमध्ये उल्लेख आहे. तिथे जरांगे उमेदवार देत आहेत की पाडतायत? नांदेड जिल्ह्यातलं जे हदगाव आहे, त्या हदगावमध्ये शिवसेना शिंदे यांच्या विरुद्ध काँग्रेस अशी सरळ सरळ लढत होते. इथं बाबूराव कोहळीकर जे आहेत त्यांना शिवसेनेकडनं उमेदवारी देण्यात आली आहे, तर माधवराव पवार यांना काँग्रेसकडनं उमेदवारी देण्यात आली आहे. इथं सुद्धा जरांगेंनी कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही, मात्र आपण इथं उमेदवार देणार आहोत, उमेदवारांची जी काही लिस्ट आहे ती आपण दिलेली आहे, असं जरांगेंनी आजच्या सकाळच्या बैठकीत सांगितलं. जरांगेंनी इतका सस्पेन्स ठेवलाय, उमेदवार माहिती नाहीयेत, फक्त जागा माहिती आहेत मतदारसंघ की कुठे लढणार आणि कुठे पाडणार, इतकंच त्यांनी सांगितलंय. जरांगेंनी हे जे काही आजची जी स्ट्रॅटर्जी केली, त्या स्ट्रॅटर्जीमध्ये उमेदवारी अर्ज भरायला जाईपर्यंत जरांगेंनी आपण काय करणार आहे, आपलं पुढचा प्लॅन काय असणार आहे सांगितलं नाही. अगदी शांत होते ते, काहीच बोलले नव्हते, काही नाही. त्यांनी उपरोक्षपणे काहींना अर्ज भरायला लावले, ते त्यांनी अर्ज भरले. काही ठिकाणी 5-5, 6-6, 7-7 उमेदवार आहेत, काही ठिकाणी 12 उमेदवार आहेत जे जरांगेंकडून त्यांनी अपक्ष अर्ज भरले. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस उमेदवारी अर्ज वैध ठरले, सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर आता जरांगेंनी बैठका सुरू केल्या आणि या बैठकामधून जरांगेंनी क्लिअर सांगितले, मी ज्याला उमेदवारी देईल त्यांनी उमेदवारी निवडणुकीला उभं राहायचं, ज्याला सांगेल की तुला बसायचंय तर तुला बसायला लागेल. तर त्यांनी क्लिअर आदेश दिलेले, जिथे पाडायचंय तिथे पाडायचंय, जिथं ज्याला पाठिंबा द्यायचा तिथे पाठिंबा द्यायचा. तर ही गोष्ट त्यांनी आता क्लिअर केलेली आहे. आणि याचा सर्वाधिक प्रभाव जो आहे तो सध्याला मराठवाड्यात दिसतोय. मुंबईतल्या 23 जागांबद्दलचा निर्णय सध्याला एक बैठक सुरू आहे अंतर्वली, त्यात होणार आहे. त्यात इतर महाराष्ट्राचा निर्णय सुद्धा होणार आहे. मात्र महाराष्ट्रासाठी ज्या महत्वाच्या जागा आहेत त्या महत्वाच्या जागा आहे मराठवाड्यातल्या, कारण जरांगेंचा जो सर्वाधिक प्रभाव आहे तो मराठवाड्यात आहे आणि दम आहे त्या ठिकाणी. जरांगेंचा या ठिकाणी दम आहे. आणि जरांगेंनी आतापर्यंत जे काही राजकारण केलं किंवा जे काही समाजकारण आणि आरक्षणाची जी काही लढाई लढली ती मराठवाड्यातून थेट मुंबईपर्यंत लढली. त्याच्यामुळेच पहिल्या टप्प्यामध्ये जरांगेंनी मराठवाडा घेतला, मराठवाड्यातली यादी जाहीर केली, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ते थेट मुंबईला धडकलेत आणि मुंबईतल्या 23 जागांवर सध्याला त्यांनी बैठक सुरू केली आहे. तर पुढचा मतदारसंघ आहे की ते जरांगे आता कुणाला पाडणार याची आपण यादी घेतोय. औसा, लातूर मधला औसा हा जो मतदारसंघ आहे, तिथे भाजप आणि त्याच्यामध्ये अजून उमेदवार आले नाहीत, म्हणजे भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र इथे आता जरांगे त्यांचा उमेदवार देणार नाहीये, तर ते पाडणार आहेत. तर तिथे त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे? पहिला मतदारसंघ जो आहे तो औसा, लातूर जिल्ह्यातलं जे काही औसा आहे, मराठवाडा परत लातूर जिल्ह्यातलं औसा, इथं अभिमन्यू पवार जे आहेत त्यांना उमेदवारी दिली गेली भाजपकडून. आणि भाजपने ही उमेदवारी देताना तो निवडून येईल अशी शक्यता जास्त होती की तो उमेदवार निवडूनच येईल तिथे. पण जरांगेंनी इथे स्ट्रॅटर्जी आखली, इथं उमेदवार पाडायचा हे सरळ त्यांनी घोषित करून टाकलंय की इथला उमेदवार पाडायचा. भाजप, फडणवीस आणि जरांगे हे जे काही गणित आहे, हे गणित अख्ख्या महाराष्ट्राला गेल्या काही काळात कळालेलं आहे. त्याच्यामुळे जिथं तुम्ही आता पाहायला गेलं तर जिथे उमेदवार शिंदे आणि भाजपचे आहेत तिथे जरांगेंची स्ट्रॅटर्जी क्लिअर दिसते की तिथला उमेदवार पाडायचा आहे आणि तिथं कुणाला तरी उभं करायचं आहे. फक्त काही मोजके शिंदेचे उमेदवार सोडले तर दुसऱ्या बाजूला जे उमेदवार आहेत त्यांना पाडण्याचा प्लॅन जरांगेंनी केलेला आहे. आणि त्यातलंच पहिलं जे आहे ते औसा आहे. अभिमन्यू पवार यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची असणार आहे. जरांगे स्वतः तिथे निवडणुकीत उतरणार आहे, त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत आणि जरांगे जो काही आदेश देतात तो मराठा समाज किती मानतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढचा गंगापूर हा मतदारसंघ आहे, जिथे भाजपकडून प्रशांत बंब हे गेल्या 3 टर्म पासून निवडून येत आहेत आणि यंदा सुद्धा प्रशांत बंब यांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र पुन्हा इथे भाजपचा उमेदवार आहे, त्यांच्या विरोधात विरोधकांकडून कोणते उमेदवार आहेत आणि जरांगेंची इथे स्ट्रॅटेजी काय आहे? जो गंगापूर मतदारसंघ आहे, गंगापूर हा जो मतदारसंघ आहे हा छत्रपती संभाजीनगर मधला एक तालुका आहे, जो नगर आणि संभाजीनगर यांची बाउंड्री शेअर करतो.
वेशीवर आहे. वेशीवरचा जो आहे तो मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये प्रशांत बंब हे गेल्या काही काळापासून निवडून येतात. त्यांची एकाधिकारशाही आहे आणि त्यांचा तो गड मानला जातो. आणि या गडालाच खिंडार पाडण्याचं काम जरांगे करतायत की काय असं सरळ सरळ दिसतंय. कारण जरांगेंनी तिथं घोषित केलंय की तिथला उमेदवार पाडायचा आहे. कन्नडला उमेदवार द्यायचा आहे. कन्नडला ज्या आहेत त्या दानवेंच्या कन्या आहेत तिथं उमेदवार द्यायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत बंब जे गंगापूर मतदारसंघ आहे त्या गंगापूर मतदारसंघामध्ये उमेदवार पाडायचा आहे असंच त्यांनी घोषित केलेलं आहे. राष्ट्रवादीकडून जे काही शरद पवारांचे राष्ट्रवादी त्यांच्याकडून सतीश चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र प्रशांत बंब यांच्यासाठी ही जी निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची असणार आहे. प्रशांत बंब जे आहेत ते वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. कधी शेतकऱ्यांचे वाद झालेले त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, कधीतरी भाजपचा एकदम एक्स्ट्रीम पाठिंबा घेऊन सगळ्या गोष्टी करण्यात ज्यावेळेस प्रशांत बंब उतरतात त्यावेळेस त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आणि अशामध्ये जरांगेंनी थेट तिथं उमेदवार पाडायचा आहे हा मतदारसंघ थेट सांगून टाकलाय. आता इथे सुद्धा जे राष्ट्रवादीकडून उमेदवार दिले गेले सतीश चव्हाण हे प्रस्थापित नाहीयेत आणि प्रस्थापितांना पाडण्याचं काम जरांगेंनी केलंय किंवा करायचंय असं त्यांनी क्लिअर त्यांच्या सभांमधून सांगितलंय की जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांना त्यांच्या खुर्च्यावरनं खाली उतरवायचंय. आणि प्रस्थापित गंगापूर मतदारसंघामध्ये कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे प्रशांत बंब यांच्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची अतिशय कठोर असणार आहे. कारण गंगापूर मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ आहे आणि तो ओपन मतदारसंघ आहे. त्याच्यामुळं जरा त्याचा फटका बसू शकतो आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. करेक्ट. दुसरा आपण हिंगोलीतलाच मतदारसंघ पाहूया, कळमनुरी. महायुतीमध्ये शिवसेना हा जो पक्ष आहे त्यातले एक नेते आहेत संतोष बांगर जे नेहमीच वादग्रस्त विधान करतात. त्यांचे व्हिडिओज व्हायरल होतात आणि त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. आणि त्या संतोष बांगरांविरोधात जरांगेंचा प्लॅन काय आहे आपण ऐकूया. कळमनुरी हिंगोलीतला मतदारसंघ आहे. मराठवाड्यातला अतिशय महत्वाचा भाग जिथून संतोष बांगर निवडून येतात. संतोष बांगर त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वादग्रस्त व्हिडिओमुळे त्यांनी घातलेल्या राड्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा पक्षाला त्याची उत्तर देणं अवघड होऊन बसतं. आणि आता त्या संतोष बांगरांचं ज्या मतदारसंघामध्ये जे आहे तिथे उमेदवार पाडायचा असं थेट जरांगेंनी घोषित करून टाकलंय. त्याच्यामुळे याचा फटका जरांगेंना बसतो की जरांगेंचे विरोधी जे असले आहेत उद्धव ठाकरे गटाकडून तिथं डॉक्टर संतोष तारपे यांना उमेदवारी दिली गेली. आता संतोष बांगर हे विद्यमान आमदार आहेत. प्रस्थापितांना पाडायचं जरांगे बोलतात. बांगर हे कायम चर्चेत असतात. अधिकाऱ्यांना मारणं किंवा व्हिडिओ व्हायरल कुणाला शिवीगाळ करणं अशा गोष्टी बऱ्याचदा त्यांच्या समोर आलेले आहेत आणि पक्ष याच्यामुळे अडचणीत आलेला आहे. आणि तिथं आता जरांगेंची स्ट्रॅटेजी काय असणार आहे. कारण बांगरांचा गड समजला जातो कळमनुरी. गेल्या काही काळापासून बांगर हे तिथे कायम चर्चेत राहिलेले. उद्धव ठाकरे गट विरुद्ध संतोष बांगर असं गेल्या काही काळात बराच सामना रंगला आणि त्या सामन्याच्या केंद्रस्थानी संतोष बांगर हेच होते नेहमी. त्याच्यामुळे जरांगे आता इथं काय करतात आणि जर जरांगेंनी संतोष बांगरांविरुद्ध भूमिका घेतली आणि मराठ्यांनी जर साथ ही संतोष बांगरांच्या विरोधात दिली जरांगेंना साथ दिली तर तिथे मात्र उद्धव ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो. संतोष तारपेंना फायदा होऊ शकतो. कारण जरांगे तिथे उमेदवार देत नाहीयेत. त्यांनी आधीच घोषणा केली ते उमेदवार देणार नाहीयेत. आणि जर त्यांनी उमेदवार दिला नाही तर सरळ सरळ संतोष तारपेंना फायदा होऊ शकतो आणि महायुतीचं एक सीट धोक्यात येऊ शकतो. पुढची सीट अशीच आहे जिथे महायुतीला फटका बसू शकतो. कारण इथे सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे. म्हणजे शिवसेना शिंदेची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असे दोन पक्ष आहेत. गंगाखेड मतदारसंघ आहे तिथे काय आहे प्रकरण. परभणीतला गंगाखेड मतदारसंघ. गंगाखेड मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गट आणि हे शिवसेना जे निवडणूक आयोगाने घोषित केले त्याच्यानुसार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सरळ सरळ लढाई आहे. या लढाईमध्ये शिंदेकडून आनंद बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर उद्धव ठाकरेंकडून राहुल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. आता इथे मात्र थोडं गिमिक आहे. इथे असं आहे की जरांगेंनी जरी सांगितलं असलं इथला उमेदवार पाडणार आहे
तरी पण तो कुठला उमेदवार असणार हे मात्र माहिती यांनी नाहीये. घोषित केलं नाही. कारण इतर मतदारसंघांच्या बाबतीत आपण आतापर्यंत सरळ सरळ अंदाज लावू शकतो की इथे जरांगे ही भूमिका घेऊ घेऊ शकतात. शकतात कारण आधी मात्र तसे वाद झालेले आहेत त्यांचे, उघड उघड त्यांची भूमिका आहे आतापर्यंत म्हणजे राहिलेली. जरांगेंचे किंवा त्या व्यक्तीचे, त्या आमदारांचे किंवा काहीतरी वाद झालेले आहेत, पण इथलं जरांगेंनी आतापर्यंत घोषित केलेलं नाही. जरांगे गेल्या काही काळामध्ये जोपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती त्या काळामध्ये लोक त्यांना येत होते, भेटत होते, सगळ्या गोष्टी होत होत्या. काही प्रस्थापित आमदार जे सध्याला विद्यमान आमदार आहेत त्यांनी सुद्धा जाऊन भेटी घेतल्यात. शिवसेना शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा आमदार त्यांना जाऊन भेटले. त्याचा परिणाम चांगलाही झालेला आहे आणि त्यांनी पाठिंबाही दिलेला आहे. आणि त्याच्याच यातून आता जी यादी येते त्या यादीमध्ये जरांगे स्वतःचं जे काही राजकीय स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्या प्रयत्नामध्ये ते सरळ सरळ किंग मेकरच्या भूमिकेत आहे. बरोबर, सरळ सरळ किंग मेकरच्या भूमिकेत आहे की मला कुणाला निवडून आणायचंय आणि मला कुणाला पाडायचंय आणि कुठे मला कुणाला पाठिंबा द्यायचा आहे. कारण माझ्या मागे समाज आहे आणि समाजाला आरक्षण हवंय आणि आरक्षण जो देईल, जो मला इथे येईल तो लिहून देईल, आरक्षणाला मी पाठिंबा देतो त्याला मी पाठिंबा देणार आहे. आणि ही भूमिका घेतल्यामुळे समाजाचा पाठिंबा घेऊन जरांगे एक मोठी ताकद घेऊन समोर आलेत. आणि ही जी ताकद आहे ही ताकद निवडणूक निकालामध्ये त्या मतपेटीमध्ये उतरते आणि हे प्रत्येक आमदाराला माहित असतं. आणि त्यामुळेच कदाचित प्रत्येक जे काही आमदार होते, विद्यमान आमदार आहेत, त्यांना आधी एक तर तिकीट कुठून मिळेल ही भीती होती, मिळेल की नाही ही भीती होती. आधी 4 पक्ष झालेले, त्यातून सगळ्या गोष्टी बिघडलेल्या आणि त्यात बंडखोरी झालेली. आणि त्याच्यामध्ये आता परत मराठवाड्यासारख्या ठिकाणी जरांगे हा जो फॅक्टर आहे या फॅक्टरला तोड देणं आतापर्यंत त्यांना शक्य झालेलं नाहीये. ओबीसी म्हणजे भाजपकडनं मराठा विरुद्ध ओबीसी हे जे काही कार्ड खेळलं गेलं दोन्ही गटाकडनं, तर त्या याच्यामध्ये ओबीसींचा पाठिंबा घेऊन भाजपने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. हाके असतील किंवा भुजबळ असतील हे मैदानात उतरले. मात्र जरांगेंनी त्याला तोड म्हणून मराठा, मुस्लिम, बौद्ध हे जे काही कार्ड काढलंय, हे जे सोशल इंजिनिअरिंग केलंय, याच्यावर आता तोडगा काढणं प्रत्येक उमेदवाराला, प्रत्येक विद्यमान आमदाराला, प्रत्येक नेत्याला विचार करण्याजोगं हे कठीण जाणार आहे. कारण महायुती आणि मवियाने आधीच त्यांचे पत्ते उघड केलेले आहेत, जरांगेंनी ते राखून ठेवलेत. ते हळूहळू काढतील, उमेदवार कोण ते कळतील. बऱ्याचदा असं होतं की सभांना गर्दी होते, लोक तुमच्या मागे येतात, मात्र ते निकालात उतरत नाही. कदाचित असंही होऊ शकतं की जरांगेंनी हे जे काही कार्ड खेळलंय हे कदाचित बऱ्याच ठिकाणी फेल जाईल. पण याचा ज्या ठिकाणी फायदा होईल, हार्डली 4 मतदारसंघ किंवा 5 मतदारसंघात जरी त्याचं हे झालं तरी 4 ते 5 सीट पूर्ण तुमचं सत्तेचं राजकारण फिरवू शकतात. 4 ते 5 सीट इथं राज्यात मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवू शकतात. तर त्याच्यामुळे ही जी काही लढाई आहे ही लढाई फक्त आरक्षणाची नाहीये, ही लढाई उमेदवारी मिळवण्याची नाहीये, तर ही लढाई महाराष्ट्राच्या उद्याच्या सत्ता कारणात कोण बसेल आणि कोण किंग मेकर असेल आणि कोण किंग असेल ही ठरवण्याची आहे. त्याच्यामुळेच हे जे काही चाललंय, ह्या ज्या काही बैठका चालल्या आहेत, या बैठकांमध्ये जे काही केंद्रस्थान आहे ते आहे सत्तेची समीकरणं आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि त्यातूनच ही गंगाखेडची जी लढाई आहे, या गंगाखेडच्या लढाईमध्ये आता जरांगे कुणाला पाठिंबा देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आता आपण पाहिलं की जरांगे कोणाला कुठे पाडणार आणि कोणाला कुठे उभं करणार. आता एक वेगळी गोष्ट की जरांगे कुठे कोणाला पाठिंबा देणार आहेत. असं नाहीये की जरांगेंनी फक्त उमेदवार द्यायचे आणि पाडायचे इतकीच यादी जाहीर केली आहे, पण त्यांनी एक मतदारसंघ असा ठेवलाय की ज्यात त्यांनी तिथल्या जिथे उमेदवार जाहीर झालेत महायुती आणि महाविकास आघाडीचे, त्यापैकी कोणत्या तरी उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिलाय, उघड पाठिंबा दिलाय त्यांनी. तर तो कुठला मतदारसंघ आपण पाहूया. औरंगाबाद पश्चिमचा हा मतदारसंघ आहे. औरंगाबाद पश्चिम म्हणजे निवडणूक आयोगानुसार अजूनपर्यंत नाव बदललेलं नाही म्हणून औरंगाबाद पश्चिम, छत्रपती संभाजीनगर पश्चिम. तर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून जे काही उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं जरांगेंनी हे केलं गेलंय ते आहेत शिवसेना शिंदेचे संजय शिरसाट जे आहेत ते मराठा नेते म्हणून ओळखले जातात. जरांगेंबद्दलची भूमिका त्यांनी वेळोवेळी जाहीर केलेली, जरांगेंच्या ते कधी विरोधात गेले नाही. ज्यावेळेस पण जरांगेंच्या उपोषण स्थळी जायचं, शिष्टमंडळ जायचं, संजय शिरसाट जायचे, त्यांची भेट घ्यायची. आता सुद्धा रिसेंटली त्यांनी भेट घेतली जरांगेंची. मी तेच सांगितलं की अर्ज भरण्याच्या काळात किंवा त्याच्या आधीपासून इकडं ज्यावेळेस मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये समीकरण होत होती की कुणाला कुठला अर्ज द्यायचा, त्यावेळेस स्थानिक पातळीवर मराठवाड्यामध्ये नेते जरांगेंना जाऊन भेटत होते,
कारण त्यांना माहिती होते जरांगे जरी उद्या जरांगेंनी पक्ष नाही काढला, उमेदवार उभे जरी नाही केले, तरी पण जरांगे जे सांगतील तिथे मतदान फिरू शकतं. त्याच्यामुळे संजय शिरसाट त्या नावांपैकी एक आहे की जे नाव जरांगेंच्या जवळ गेलं आणि जरांगेंनी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मध्ये पाठिंबा जाहीर केलाय. ते आहेत संजय शिरसाट. मात्र तिथे ह्याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजू शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे. एकीकडे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की जरांगे महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना विरोध करतायत, त्यांना पाडण्याचा विचार करतात किंवा त्यांच्या विरोधात उमेदवारी देत आहेत, ज्याचा साहजिकच फायदा महाविकास आघाडीला होतोय. पण इथे जो उमेदवार आहे, हा जो मतदारसंघ आहे, तिथे जरांगेंनी शिंदेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. पण इथे दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार आहेत त्यांना मात्र फटका बसण्याची फार आपण म्हणतो चान्सेस आहेत. हा, आता हे जे आहे या गणितामध्ये हे गणित एवढं फिरलेलं आहे की याच्यामध्ये एकीकडे ज्यावेळेस जरांगे थेट भाजप आणि फडणवीसांना अंगावर घेत आहेत, तर त्याच वेळेस दुसरीकडे ते शिंदेना मात्र राखून आहेत. मराठा आरक्षण ज्यावेळेस मराठा आरक्षणाची जी काही लढाई आहे ती मुंबईपर्यंत आली, मुंबईच्या वेशीपर्यंत आले, त्यांना जरांगेंना थांबवण्याचं, हे भगू वादळ थांबवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं. त्यांच्या शब्दाखातर ते नवी मुंबईत राहिले. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये त्यांनी रात्र काढली आणि तिथून ते परतले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, शिवरायांची शपथ घेऊन त्यांनी शपथ दिला की आम्ही मराठा आरक्षण देऊ आणि त्याच्यानंतर ते परत गेले. त्याच्यामुळे एका बाजूला जरी जरांगे फडणवीस आणि भाजप यांच्या विरोधी भूमिका जाहीर करत असले वेळोवेळी, तरी ते एकनाथ शिंदेच्या विरुद्ध भूमिका जाहीर करत नाही. त्याचं एक हे म्हणजे संजय शिरसाट हे एक उत्तम उदाहरण आहे. याच्याशिवाय बरेच मतदारसंघ असे आहे की जिथं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहे, मात्र अजूनपर्यंत जरांगेंनी तिथे उमेदवार दिलेले नाहीयेत. जरांगेंच्या मागून शरद पवार सगळी खेळी करतात असे आरोप भाजप नेत्यांकडून केले जातात. मात्र काही मतदारसंघ असे आहेत की जिथं त्यांनी अजूनपर्यंत घोषितच केलेलं नाही की शरद पवार गटाला पाठिंबा आहे की दुसऱ्या पाठिंबा आहे. तर त्याच्यामुळं हे जे काही गणित चाललंय सध्याला, हे गणित फक्त सत्तेत बसण्याचं गणित आहे. आणि सत्तेत बसण्याच्या गणितामध्ये जो तुम्हाला किंग मेकर करेल, किंग मेकर असेल, त्या किंग मेकरचा सपोर्ट घेऊन, त्याचा पाठिंबा घेऊन पुढे जाण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो. येत्या काळामध्ये जरांगे सभा घेतील, मतदारसंघांचे दौरे करतील, फिरतील, त्यांच्या सभेला अफाट गर्दी होईल. मराठ्यांना ते आवाहन करतील आणि त्याचा थेट परिणाम निवडणूक निकालात होऊ शकतो. ही जी काही शाश्वती सध्याला नेत्यांना आलेली आहे, त्याच्यामुळेच सध्याला जरांगेंच्या जवळ जाण्याचा, जरांगेंना भेटण्याचा हा प्रयत्न सध्याला उमेदवारांकडून केला जातोय. आणि दुसऱ्या बाजूला पक्षांकडून याच्यावर आता तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झालेत की काय करता येईल की जेणेकरून जरांगेंचा हे जे जरांगे फॅक्टर आहे याला तोड देता येईल. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओबीसी, जिथे ओबीसी मतदारसंघ आहे, त्या ओबीसी मतदारसंघामध्ये दुसऱ्या काही गोष्टी करता येतील का हे पाहिलं जात आहे. एका बाजूला लाडकी बहीण सारखी योजना, तिचं प्रमोशन हे दणक्यात सुरू आहे. आणि हेही सांगितलं जातं की ही योजना आत्ताच नाही, ही कायमस्वरूपी सुरू राहील, याचे पैसे वाढवले जातील, या अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. महायुतीकडून नाही, महायुती सरकारने ही योजना आणली आहे, मात्र महाविकास आघाडी सरकार सांगते की आम्ही ही योजना पुढे कंटिन्यू ठेवू. महाविकास आघाडीनं त्याचे पैसे वाढवून देण्याचंही सांगितलंय की आम्ही आश्वासन दिलंय की आम्ही हे वाढवून देऊ. त्याच्यामुळे या योजनेला, जसं महायुतीने काढलेली ही लाडकी बहीण योजना आहे, त्याला अजूनपर्यंत महाविकास आघाडीला तोडगा सापडलेला आहे. त्याच प्रकारे जरांगे फॅक्टर्सवर अजूनपर्यंत महायुतीला तोडगा सापडलेला नाहीये. आणि परिणामी मराठ्यांची जी काही ताकद आहे, त्या ताकदीचा सामना कसा करायचा हे अजूनपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही कळत नाहीये. उत्तर शोधतायत अजून सगळे. ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीत 204 पक्ष झालेत. 4 पक्ष एकमेकांच्या समोर उभे आहेत. बीड सारख्या मतदारसंघात 100च्या वरती अर्ज आले. आणि अशा वेळेस हे जे काही अर्ज आलेत, इथं बऱ्याच ठिकाणी निवडणूक ही 15 आणि 20 मतांनी सुद्धा उमेदवार निवडून येऊ शकतो किंवा पडू शकतो, एवढी वाईट लढाई आहे. आणि या लढाईमध्ये प्रत्येकाला स्वतःला जिंकायचंय, पुढे जायचंय आणि सत्तेच्या राजकारणात बसायचंय. आणि याच्यासाठी हे सगळं जे काही आहे, लोकसभेला जे झालं
ते विधानसभेला होऊ नये याची काळजी घेत आहेत सगळे. हा, लोकसभेला जे झालं, लोकसभेला असं वाटलं होतं की भाजपच्या जागा येतील, जास्त जास्त येतील. निवडून येतील आणि काँग्रेसकडे कोणी पाहिलंच नाही. नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये काँग्रेसने ते कानामागून आली आणि हा, तिखट झाली असं काँग्रेस पक्षाचं. काँग्रेसने तिथे जागा आणल्या आणि हे जागा वाटपात सुद्धा दिसलं. विदर्भामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची त्याच्यावरनं जुंपली होती आणि बरंच ते जागा वाटप लांबलं. त्यातून जे काही नुकसान कुणाला झालं, फायदा कुणाला झाला हे सगळ्यांना माहिती आहे. शरद पवारांच्या जिथे 70 ते 75 जागा होत्या, शरद पवारांनी 90च्या जवळपास जागा घेतल्या. सेंचुरी मारायचं बाकी. हा, आणि याच्यामध्ये शरद पवारांनी फायदा करून घेतला. पण इथं मात्र आता जे गणित आहे ते जागा वाटपाचं नाहीये. इथं मात्र जे गणित आहे ते मतपेटीच्या राजकारणाचं आहे. या मतपेटीच्या राजकारणात आपल्या पक्षाच्या शिक्क्यावर कुणाचं मत पडेल आणि तो शिक्का कसा मला त्या खुर्चीपर्यंत घेऊन जाईल याचं हे गणित आहे. आणि या गणितात कोण जिंकतं याच्यामधला जो मेजर फॅक्टर आहे तो जरांगे असणार आहेत. आणि त्यामुळे सध्याला जरांगेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याच्यामुळं हे पाहणं महत्वाचं असणार आहे की जरांगे आजच्या बैठकीत काय निर्णय घेतात, मुंबईतल्या 23 जागांबद्दल काय निर्णय घेतात. हेच नाही तर मराठवाड्याबद्दल अजून पुढच्या जे काही जागा आहेत, म्हणजे आतापर्यंत जरांगेने मला वाटतं 8 ते 10 यादी आली आहे त्यांची. एकच यादी आली, 8 ते 10 हल्ली काही जागा मतदारसंघ. घोषित केल्यात. पण पुढच्या किती जागा ते घोषित करतात आणि त्यातून काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्ही प्रत्येक अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा. अशा प्रत्येक अपडेट, छोटी छोटी बातमी आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे आम्ही इथं देत राहू. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.